नमस्कार मंडळी, वेलकम टू द मिनी ब्लॉग। तर आज मी चालली होती मूर्ती बुकिंगसाठी आणि आज मला ट्रेननी जायचं होतं, म्हणून आम्ही सकाळी लवकर उठलो, रिक्षा केली आणि विरार स्टेशनला जाऊन माझं मनच दुखलं। एवढी गर्दी, बाप रे। फायनली आम्हाला ट्रेन मिळाली, बसलो ट्रेनमध्ये आणि मला खूप झोप येत होती कारण की रात्री जागरण केलं होतं। त्यानंतर बोरिवलीला पोहोचून आम्ही दुसरी ट्रेन केली। हा ट्रेन बदलण्याचा प्रोसेस मला अजिबात आवडत नाही, तरी पण केला। त्यामध्ये अनाउन्समेंट होत असते की बाहेर डोकावू नका, पण माझ्या मम्मीला बघा। त्याच्यानंतर आम्ही मालाडला पोहोचलो, इतकी गरमी होती आणि फायनली आम्ही मार्केटमध्ये गेलो त्या दुकानात जिथून आम्ही ज्वेलरी घेतो देवीसाठी। आणि इथे आल्यावर ना कन्फ्युजन प्रो मॅक्स असतो, तरी पण मी 10 मिनिटाच्या आत पूर्ण ज्वेलरी सिलेक्ट केली। मग तिथून आम्ही गेलो नानीच्या ऑफिसला, इथे 10 मिनिटं बसलो, पाणी पियालो आणि मग निघालो कारखान्यात जायला। आणि आत्ता ना थोडंसं म्हणजे असं थोडंसं धक हो था, कारण की मला ना इथे यायला खूप जास्त मजा येते। हे म्हणजे दुसरं घर असं वाटतं, इथल्या प्रत्येक मूर्तीला बघून माझं मनच भरत नाही। त्याच्यानंतर खूप शोधल्यानंतर एक मूर्ती मला पसंत पडली, हिलाच आम्ही बुक केली आणि बघा किती सुंदर आहे ती, म्हणजे विचार करा सजल्यानंतर किती सुंदर दिसेल। त्यानंतर मग आम्ही काकांना सांगितलं की कशी रेडी करायची आहे मूर्तीला, आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही साडी दिली, ज्वेलरी दिली आणि तिला म्हटलं की मी 2 दिवसात तुला घ्यायला येते। आणि आजचा कार्य माझा पूर्ण झाला, पण दिवस इथेच संपला नव्हता। मालाडला आले आणि MM ला नाही गेले असं होऊ शकतं का? परतीचा प्रवास हा खूप जास्त घाणेरडा होता, कारण की आम्हाला ट्रेनमध्ये उभ्यानी जायला लागलं। फायनली नालासोपाराला बसायला मिळालं, पण घरी आल्यावर जीवात जीव आला। आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।